वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नोय वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्णं वन्दे जगद्गुरुं. याच्या भूतलावर जन्माला आलेल्या जडीवांचा उद्धार करण्याकरता अखंड देह झुंजणारे ज्ञानियांची मौली साधकाची माता अनाथाची माय अशी असणारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या किंबहुना भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पंचक्रोशीमध्ये, नाशिक पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या छोट्याशा आपल्या उरुळी गावामध्ये आमचे परम आदरणीय परम ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या सर्वांचे आदरस्थान असणारे शिंदे माऊली, आमचा आळंदीमध्ये बरेच दिवसापासून संबंध आहे. जवळचा संबंध म्हणजे आम्ही एकत्रच राहिलेलो आहे, एकत्र परिक्रमा केलेली आहे. शिवाय अनेक ठिकाणी मी एकत्र गेलेलो आहे. माऊलीच्या संगतीमध्ये आमचा बराच कालखंड गेला. ज्यावेळी नर्मदा परिक्रमा करत असताना एक अशी घटना घडली. आम्ही निघताना जवळजवळ मला वाटतं की 10-11 जण आम्ही होतो. त्यातले तुमच्या नाशिक या भागामध्ये 5-7 जण होते. आम्ही आळंदीवर 4 जण होतो. आणि त्या 4 जणांमध्ये आम्ही 3 जण आळंदीत होते. मी, माऊली आणि अरुण महाराज, आणि दुसरे नाशिकचे त्यागमूर्ती असणारे दाते महाराज. असा प्रसंग घडला की दाते महाराज आणि अरुण महाराज फाट चालायचे आणि आम्हा दोघांना काही चालणं येत नाही. पण आमचा नियम असा कडक, आम्ही वैराग्य मूर्ती सगळ्यांची, पाय चप्पल घालायची नाही, कपड्यात साबण लावायचे नाही, दात घासायचे नाही, सगळं त्यागच. हाताने जेवण बनवायचं, जेवण बनवत असेल तर नाही, हाताने बनवायचे. हा नियम आमचा पहिल्यापासून. 6 महिने परिक्रमा करायचा हा प्रश्न आमचा. आम्हाला माहिती नव्हता की परिक्रमा होईल का नाही हे आम्हाला माहिती नव्हती. पण या माऊली कृपेने पूर्ण झाली. त्यामध्ये एक असा प्रसंग झाला की दाते महाराजांनी अरुण महाराज पुढे निघून गेले, राहिले आम्ही दोघंच मागं. आणि 5-7 जण होते ते पहिले चांगले. दुसऱ्या टप्प्याला मला वाटतं सीता वाटिका संपल्यानंतर धावडी कुंड येतो. धावडी घेऊन आम्ही सगळे थांबलो. आम्ही 4 जण पुढे जाऊन आम्ही तिथं गीतेचं पारायण चालू केलं. आता गीतेचं पारायण ह्या लोकांना नाही ना आवडायला. हे म्हणजे नर्मदा पुढे म्हणजे जा पुढे. मग आमच्या 4 ग्रुप झाला. त्यानंतर आमचे आपले गुजरातचे बाबा भेटले आम्हाला, 5 ग्रुप झाला. मग हे फास्ट झाल्यामुळे हे पुढे चालायचे. तेवढ्याच माऊलीला वरला काटा भरला आणि त्या काट्याला माऊलीचा पाय सुटला. आमच्या दोघांची वडा आम्हा दोघांना चालू नंतर आमच्या दोघांना लास्ट तरी आमच्या दोघांची दूध जोडी फुटली नाही. बाकी जोडी फुटल्या तर आमच्या दोघांची जोडी फुटली नाही. मग आम्हाला सूरपाणीमध्ये जाण्याचा प्रश्न आला. मग तिथं भाकरी बोलली भेटते, तिथं भाकरी हातामध्ये. सुरुवातीला आम्हाला मला वाटते ओंकारेश्वरला दुसरा टप्पा भाकरी करायचा आला. भाकरी प्रश्न आम्ही सांगतो ते काय तिथं सगळ्या मक्याच्या भाकरी वाढवली होत्या. नुसती मका भेटली त्या ठिकाणी. मग ते मक्याची भाकरी बनायला जवळजवळ आम्ही 10 जण होतो. एक भाकरी म्हणजे 10 भाकरी झाल्या, 2 भाकरी म्हणजे 20 भाकरी झाल्या, 25 भाकरी आम्ही तिथे केल्या. भाकरीचं प्रकरण कोणा माहिती नव्हतं, कोणा करता येतं. पण माझा योग कसा झाला की मी गावी असताना एका ठिकाणी आम्ही साधण्यासाठी गेलो. त्यामध्ये आमच्या गावात एक माणूस होता, म्हणजे आमचा म्हणजे तो आजचा मुलगाच होता. आणि माझ्या जीवनामध्ये मी ज्या ठिकाणी जाईल ते साधनेसाठी जात असतो, इथल्यासाठी पुढे जात नाही. कधी जाऊ कुठे जाऊ द्या, साधनेसाठी माझं जीवन साधनामध्ये आहे, पहिल्यापासून केलेलं नाही. आता ही घटना अशी घडली की साधना सुटली माझ्याकडं की देवाची काय इच्छा असेल. 3 वर्ष साधना केली, माऊली ते येऊन गेली त्या ठिकाणी. पण ती सुटून गेल्यानंतर पण त्या साधनेमध्ये आता वडिलांची आईवडिलांची सेवेमध्ये ती साधना चालू आहे. वडील वारले, आता फक्त आई आहे. तेव्हा त्या कालखंडामध्ये तो जो व्यक्ती होता त्यांनी मला ती भाकरी शिकवली होत्या. आणि त्या सूरपाळीमध्ये त्याचा उपयोग पडला.
कुठं केलेली वस्तू कुठं उपयोग पुढे सांगता येत नाही. कोणती वस्तू असू द्या, कोणती क्रिया असू द्या, कोणती कला असू द्या, ही कला कुठं उपयोग पडेल आणि कुठे ती साधण्यामध्ये ते उपयोग पुढे सांगता येत नाही. तो उपयोग माझा दिसून पाहिजे जंगलामध्ये झाला. दुसऱ्या दिवशी मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी आम्ही 10 जण, परत 5 जण दुसरे मिक्स झाले. जवळजवळ 35-40 बाकी करावं लागलं. असा कालखंड तो आनंदात गेला. अशी असणारी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचा संगती आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली. आणि याच विभागामध्ये अनेक साधू संतांचं या ठिकाणी वास्तव झालेलं आहे. अशा या पुण्यनगरीमध्ये अनेक साधूंचं आहेत आणि काही अदृश्य रूपाने या ठिकाणी नांदतात. त्यांचं दर्शन आपल्याला आता या ठिकाणी दिसतच आहे. काही नर्मदा परिक्रमा, नर्मदा किनाऱ्यावर ज्याची असणारी त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा माझा 4 महिने संवाद घडला असणारे आमचे महाराज भारतीयांचे महाराजजी आणि त्यांच्या सुद्धा काही कालखंडामध्ये पाहिला त्यांची नामावर निष्ठा खूप आहे. त्यांची नामधारकच आहेत म्हटलं तर ऐकायला, कारण मी जवळून त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आणि त्यांच्याकडून मला एक स्फूर्ती निर्माण झाली की आपण पुढे नामसाधना करावी. म्हणून मी 3 वर्ष साधना केली, परंतु खंडित झाली. असो, त्याच्यानंतर आता बरेचसे जे महाराज म्हणजे आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वैराग्य मूर्ती शांती ब्रह्म परमपूज्य आदरणीय आमच्या वारकरी संस्थेचे आधारस्तंभ असणारे मारुती बाबा या ठिकाणी 7:30 वाजता आगमन झालेलं आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा ज्ञान माऊलीने सांगितलं. तेव्हा संतांचं दर्शन, सर्वच संतांचं दर्शन एकत्र करून देण्याची जी ताकद आहे ही माऊलीमध्ये आहे. ज्ञानोबारायांनी ज्याप्रमाणे आळंदीमध्ये सर्व संतांना एकत्र केलं होतं, यात्री अलंकापुरा येते तेही आवडते विठ्ठला, याप्रमाणे ज्ञानोबारायांनी सुद्धा सर्व संतांना एकत्रित बैठक केली. तसं शिंदे माऊलीने सर्व संतांना या उद्या या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं 100 साधू संत या ठिकाणी उपस्थित राहतीलच. आणि या सर्वांचं एकत्रित दर्शन होणं हे कदापि शक्य होत नाही. कारण एक संत भेटण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. सर्व संतांची एकत्र दर्शन होणं किती पुण्य असेल, आणि ते पुण्य हे रोई गावाचं. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्राचा महिमा असतो आणि त्या क्षेत्राचा जो महिमा असतो त्या क्षेत्राची जी शक्ती असते ती शक्ती त्या पुण्याला शोषून घेत असते. त्याप्रमाणे या ठिकाणी जे पुण्याची शक्ती आहे, या ठिकाणी अनेकांचं पहिलं वास्तव झालेलं आहे, अनेकांचं या ठिकाणी ग्रंथ वाचन झालेले आहेत. तेव्हा या ठिकाणी अशी गोमातेचं या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेलं आहे. गोमाता ही धरती मातेचं स्वरूप सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी नाही. तेव्हा असं या ठिकाणी सर्वांचा एकत्रितपणे यांना येतात. तेव्हा असा हा जो इतिहास आहे हा भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा त्या वेळा एकत्र सर्व साधू संत आलते अशी बरेच ठिकाणी त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तेव्हा मी जास्त काय वेळ घेत नाही. माऊली म्हणजे थोडंच मी एक काहीतरी बोलाच, आता बोला म्हणल्यावर तर नाही म्हणता येत नाही. तेव्हा या व्यासपीठावर बसण्याचा मला त्यांनी एक आग्रह केला. 2 शब्द या ठिकाणी बोललो. हे आशीर्वादच आत्मा नाहीत, तर हे एक माऊलीची एक कोरोना म्हणून माऊली या ठिकाणी बसवलं. 2 शब्द बोललो, झाले 2 शब्द इथे थांबवतो.